कुणाचा पैसा खाल्ला नाही, कुठल्याही माणसाला फसवलं नाही, कुठल्याही माणसाला 5 पैशासाठी केलं नाही. माझी इच्छा आहे की शोषित समाजाला अपेक्षित ठिकाणी सत्ता मिळावी, यासाठी महादेव जानकरनं आम्ही पूर्ण केलेलं आहे. मला मिळेल अगर न मिळाल पण हजारो पोरं खासदार आणि आमदार महादेव जानकरचं नाव घेऊन उभं राहतील ही अपेक्षा आहे बांधवांनो. जिल्हा म्हटलं की क्षणात नजरेसमोर येतो सातारा. याच सातारच्या क्रांतिकारी जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असणारं आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असणारं एक छोटंसं गाव पळसावडे. याच गावामध्ये श्री जगन्नाथ मारुती जानकर यांच्या सौभाग्यवती सौ गुणाबाई जगन्नाथ जानकर आपल्या 3 मुलांसह राहत होते. मेंढपाळ हा मुख्य व्यवसाय असल्याने नशिबी भटकंती करणं 5वीलाच पुजलेली असायची. घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे कष्टाला पर्याय नव्हता. वडील जगन्नाथ जानकर कणखर वृत्तीचे होते. प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी आणि दिलेला शब्द पाळणाऱ्यांपैकी एक होते. आई गुणाबाई जानकर ही साधी, सरळ आणि मनमिळावू स्वभावाची होती. शिक्षणाचं महत्त्व तिला माहीत होतं. चांगलं बोलणं आणि चांगलं राहणं हेच तर खरं तिचं भांडवल होतं. मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून तिची सतत धडपड असायची. वडिलांच्या खांद्याला खांदा लावून ती अपार कष्ट करायची. तिच्या मेहनतीला कसलाही आराम नव्हता. 19 एप्रिल 1968चा दिवस उजाडला. यावेळी सूर्य आग ओकत होता. वैशाखाचं रणरणतं ऊन भलतंच तापलं होतं. साताराजवळील वाडे या गावच्या माळरानावर मेंढरं पांगली होती आणि याच माळरानावरती महादेवचा जन्म झाला. मुले मोठी होऊ लागली तशी त्यांची शिक्षणाची भूकही वाढू लागली. महादेव जानकर यांनी प्राथमिक शिक्षण गावीच पूर्ण केलं. जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा आणि कणखर वृत्ती महादेव जानकरांच्या अंगी वडिलांकडूनच आलेली असावी. माध्यमिक शिक्षण देवापूर येथे रयत शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये घर ते शाळा असा 7 किलोमीटरचा प्रवास पायी चालूनच पूर्ण केला. पुढील शिक्षणासाठी जानकर साहेबांनी सातारा गाठला. सतत काहीतरी वेगळं करण्याची अंगात असणारी उर्मी जानकर साहेबांना गप्प बसू देत नव्हती. बघता बघता कॉलेज संपलं. सगळ्याच आहे बाबा, आम्हाला कुणाचं आम्ही वाईट, आई वडिलांना आम्हाला चांगले शिक्षण दिले आणि आम्ही चांगलीच आहे बाबाची लेकरं. लहानपणापासून साहेबांचा जिद्दीच होता स्वभाव, तीच त्यांनी कडेला नेली. आणि त्यांनी शिक्षण झाल्यानंतर सर्व्हिस करायला पाहिजे होती ती की काय केलेलं नाही. आणि जी जिद्दीनं करेल ते करणारच असे साहेबाची पहिल्यापासूनच लहानपणापासून इच्छा होती. ती करून दाखवली आणि बहुजनाच्यासाठी झटले, शपथ घेतली, घर नाही, लग्न नाही, प्रपंच नाही, असं त्यांनी पुढची वाटचाल चालू केली आणि त्याचं आज कुठेतरी फळ दिसायला लागलं. गरिबीतनं आज जानकरांचे कुटुंब आज कॅबिनेट मंत्र्यापत्र गेलं, त्याचा आम्हाला अभिमान आहे. ह्याच्या आधी आम्हाला कुठली पार्श्वभूमी नव्हती किंवा वडील कुठं राजकारणात नव्हतं किंवा भाऊ नव्हता, तरी तेवढ्यातून 30 वर्षे फिरून आज त्यांनी एवढं कॅबिनेट मंत्री घेतल्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. असंच पुढं चालावं एवढी इच्छा आम्ही घर सहकार्य करत आहे. ते जानकर साहेब इंजिनियर आहे, मी स्वतः वकील. आमचे थोरले बाबा जरी अडाणी असले तरी त्यांचे जे 2 मुली आणि 1 मुलगा आमचा, तर आमचा जो मुलगा आत्ता जो आहे तो आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात टॉप मोस्ट जर्नलिस्ट आहे की ज्याला
विद्रोही साहित्यिक ज्याला म्हटलं जातं, की बहुजन म्हणजे पुरोगामी विचारवंताचा साहित्यिक ज्याला म्हटलं जातं, असा पुरोगामी विचाराचा एक रिपोर्टर म्हणून स्वरूप जानकर आज महाराष्ट्रात उभा आहे. आणि थोरल्या भावाच्या 2 कन्या आहेत आमच्या, दोन्ही मुली LLB आहेत आमच्या. या मी पहिल्यापासून ठरवलं होतं की परिवर्तन हे स्वतःपासून झालं पाहिजे. म्हणजे थोरली कन्या आमची ज्यावेळी LLB झाली, तिचं लग्न ठरलं गेलं, त्यावेळेला तिनं सुद्धा व्यक्त केलं की आमच्या साहेबांना त्या मुली भाऊ म्हणतात, मला जर साहेबांना म्हणतात तसं त्यांना भाऊ म्हणतात. तर ते मुलीने व्यक्त केली इच्छा आमच्यापाशी की यांना माझं लग्न करायचं आहे, पण माझ्या लग्नापासून आपल्या भावांच्या विचाराला कुठेतरी चालना मिळावी, असं काय मला करायचं आहे. म्हणून तिनं एक इच्छा व्यक्त केली होती की माझं लग्न सत्यशोधक पद्धतीने करायचं. एक धनगराचा मेंढराख्याचा साधा सरपंच नसणाऱ्या बापाचा मुलगा राज्याचा कॅबिनेट मंत्री होऊ शकतो. तर बाबासाहेबांनी ज्या बाबासाहेबांनी विचार बहुजनातला पोरगा कुळून पेलाय, तो काय राष्ट्रनिर्माता बनू शकत नाही. आणि तो आदर्श या जनतेला द्यावा म्हणून माझ्या जानकरांनी ग्रहत्याग, ती घरची अवस्था, ही सगळं विसरून ह्या भारत देशातला बहुजन, प्रत्येक घर हे माझं घर आहे, माझे आईवडील माझे भाऊ राहतात, हीच माझं नुसतं घर नाही, तर बहुजन समाजातली सगळी माझी भावंड आहेत, ही सगळी एका रेषेत यावी ती. म्हणून आज महाराष्ट्राला दाखवून देतोय आपण की 2 पत्र्याच्या खोल्यामध्ये अगदी माळ रानावरती घरामध्ये सगळ्या म्हणजे डिग्री असणारी माणसं असून सुद्धा आज ती माणसं सायकलून प्रवास करतात. का तर महाराष्ट्रातल्या कोणीतरी त्याचा आदर्श घ्यावा, नाही सगळ्याला जमला तरी एकानं तरी आदर्श घेऊन म्हणून की नाही महादेव जानकरच्या घरी गेलं तर चहा कोरा मिळतो, बसाय गेलं तर उन्हात बसायला लागतंय. मग पुढील शिक्षणासाठी जानकर साहेबांनी सांगलीची वाट धरली. वालचंद कॉलेज सांगली येथे BE साठी प्रवेश घेतला. आपल्या आक्रमक भाषाशैलीने जानकर साहेब कॉलेजमध्ये नावारूपाला आले. अंगी असणाऱ्या सुप्त नेतृत्वाला वाव मिळू लागला आणि जानकर साहेब कॉलेजच्या जनरल सेक्रेटरीपदी नियुक्त झाले. कॉलेज जीवनातच सार्वजनिक कार्यास सुरुवात केली. विद्यार्थी नेतृत्व म्हणून जानकर साहेब पुढे येऊ लागले. त्यांच्या मनावर महामानवांच्या विचारांचा प्रभाव दिसू लागला. मी माझ्या कॉलेज लाईफ झाल्यानंतर मी ठरवलं की माझा जी ध्येय आहे तो जनतेसाठी आणि देशासाठी अर्पण करायचा. मी इंजिनियर होऊन स्वतःचा बंगला बांधला असता, 1-2 मुलं झाली असती, ही लाईफ न जगता बंगला असावा पण बंगल्याला दरवाजा नसावा, अशा भूमिकेतून मी ह्यात पडलो. छत्रपती शिवाजीराजे, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, विदा सावरकर, विवेकानंद या सर्वांचा अभ्यास केला. मी तसा पॉलिटिकल सायन्सचा स्टुडंट नाही, मी इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे. BE इलेक्ट्रिकल आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे मी. इंजिनिअरिंग केल्यानंतर मी कळालं की शेवटी अंतिम सुख कशात आहे, तर बघितलं तरी आपलं म्हणण्यात काय अर्थ नाही. पण मी ठरवलं की बाबा काहीतरी आपण विशेष करूया. माझ्याबरोबरचे मित्र इंजिनियर आहेत, माझे आता अमेरिकेला आहेत, कोणाचं चॉपरची फॅक्टरी आहे, कोण फार मोठे आहेत, पण मी रोडवर फिरणारा ठरलो. म्हणलं बाबा स्वतःचं एखादं काय करता येईल. पण सोशल इंजिनिअरिंग म्हणून एक यशवंत सेना, यशवंतराव होळकरच्या नावाने एक सामाजिक संघटन उभा केलं. आणि नंतर ते बघितलं की हे सामाजिक संघटन काय हे परमनंट जाऊ शकत नाही, आपण एखादा पॉलिटिकल प्लॅटफॉर्म बघूया. म्हणून मी महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा नेत्यांचा अभ्यास केला, परंतु त्यात काय मला हे वाटलं नाही. मग काशीरामबद्दल थोडंच मला अट्रॅक्शन लागलं आणि मी त्यांच्या संपर्कात आलो. 1-2-3 वर्ष त्यांच्याबरोबर फिरलो. नंतर मी बघितलं की स्वतः आपलंच घर का असं बनावं, एखादं आपलं बनवता येईल का. आणि मी काशीरामजीला बोललो की म्हटलं बाबा मला माझंच एक बनवायचं आहे. आणि त्या माणसानं मला मार्गदर्शन केलं आणि मग राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन केला. मी तसं कॉलेज लाईफला सांगलीला असल्यामुळे कोल्हापूर युनिव्हर्सिटीचा युआर होतो आणि तिथूनच हे चालू झालं. शिक्षण संपलं होतं. मुलगा शिकल्याचा अभिमान आईवडिलांना वाटू लागला. आईवडिलांच्या डोळ्यासमोर सुख दिसत होतं, नोकरी दिसत होती. महादेव जानकर साहेबांच्या भविष्याच्या स्वप्नात आईवडील हरवून गेले होते. पण जानकर साहेबांच्या मनात मात्र वेगळंच होतं. आणि एका पर्वाला सुरुवात झाली. 1992 साली जानकर साहेबांनी पुन्हा नव्यानं यशवंत सेना या संघटनेची बांधणी करण्यास सुरुवात केली आणि
मुंबईतील कुर्ला या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जानकर साहेबांची यशवंत सेनेच्या सरसेनापतीपदी निवड करण्यात आली. 1993 साली मसवड येथे शिरळोबा यात्रेनिमित्त माणगंगेच्या तीरावर महादेव जानकर साहेबांनी जाहीर सभेमध्ये शपथ घेतली. माझ्या प्रजासमान समाजाला राजा बनवल्याशिवाय मी घरी जाणार नाही. आई वडील कुटुंबाशी संबंध ठेवणार नाही. लग्न करणार नाही. माझे कोणत्याही बँकेत खाते असणार नाही. अशी शपथ घेऊन जानकर साहेबांच्या एका खडतर प्रवासाला सुरुवात झाली आणि 25 वर्षानंतरही ती वाट जानकर साहेब आजही मोठ्या उत्साहाने चालत आहे. यशवंत सेनेच्या माध्यमातून जानकर साहेबांनी आपल्या आक्रमक भाषाशैलीने प्रस्थापित व्यवस्थेची झोप उडवली होती. माननीय कांशीराम यांना राजकीय आदर्श मानणारे जानकर साहेब पुरोगामी विचारांचे खरे वारसदार होते. हे त्यांच्या कृतीतून वेळोवेळी दिसून आलं. चळवळीचं नेतृत्व म्हणून जानकर साहेब सर्वसामान्य माणसांना परिचित झाले होते. तसं पाहिलं तर समाजकारण आणि राजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू. म्हणून राजकारणाशिवाय तरणोपाय नाही असं वाटल्यावर जानकर साहेबांनी 31 मे 2003 रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडी येथे राष्ट्रीय समाज पक्षाची घोषणा केली. संसद भवन दिल्ली हेच लक्ष्य, सत्यशोधन, समाज प्रबोधन, राष्ट्र संघटन हे ध्येय ठेवलं आणि आपला झेंडा निश्चित केला. 29 ऑगस्ट 2003 रोजी राष्ट्रीय समाज पक्षाला भारतीय निवडणूक आयोग दिल्ली यांच्याकडून मान्यता प्राप्त झाली आणि 31 जानेवारी 2004ला राष्ट्रीय समाज पक्षाच्या केंद्रीय कार्यालयाचं उद्घाटन मुंबई फोर्ट येथे करून बदल आम्ही घडवणार असा निर्धार करून राष्ट्रीय समाज पक्ष राजकीय पटलावर साम्राज्य विस्तारू लागला. राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात एक आक्रमक चळवळ उभी केली. जे झोपले होते त्यांना उठवून बसवलं, जे उठून बसले होते त्यांना उभे राहायला शिकवलं आणि जे उभे राहिले होते त्यांना चालायला शिकवलं. ही जानकर साहेबांनी का नाही कुठलाही शब्द पाळलेला आहे. एक शब्द वाया जाणार नाही त्यांचा, शेळ्या मेंढ्यासाठी किंवा आणि कुठल्या कामासाठी. महादेव जानकर हे मेंढरवाड्याचा मुलगा असताना आणि जानकर साहेब त्यांचा आम्हाला फार अभिमान आहे मोठा. बहुजनातील महामानवांच्या विचारधारेच्या आधारावर जानकर साहेबांनी राष्ट्रीय समाज पक्षाला गती दिली. महादेव जानकर नावाचं एक झंझावती वादळ महाराष्ट्रामध्ये उग्र रूप धारण करू लागलं. प्रस्थापित व्यवस्थेच्या पायाखालची जमीन सरकू लागली. जानकर साहेबांना कोणताही राजकीय वारसा नसतानाही त्यांनी गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या सर्वसामान्य माणसाच्या दुःखाची नस ओळखली होती. इथल्या शोषित, दुर्लक्षित, उपेक्षित, विस्थापित, वंचित समाज घटकांना समान न्याय आणि भागीदारी दिल्याशिवाय त्यांचं हित होणार नाही हे जानकर साहेबांना पक्क ठाऊक होतं. जानकर साहेबांच्या त्यागी, निस्वार्थी, बुद्धिमानी आणि निर्भीड नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्षाची सुरुवात झाली. बहुजन समाजाच्या दुरावस्थेबद्दलची तळमळ जानकर साहेबांना स्वस्थ बसू देत नव्हती. राष्ट्रीय समाज पक्ष हा एक वैचारिक परिवर्तनाचं मिशन बनवून आपली ओळख निर्माण करू लागला. बहुजनांची चळवळ ही उक्तीतून नव्हे तर कृतीतून दिसली पाहिजे म्हणून जानकर साहेबांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणाऱ्या महापुरुषांच्या दुर्लक्षित इतिहासाला आणि त्यांच्या ऊर्जास्थळांना उचित सन्मान देण्यासाठी महापुरुषांच्या जन्मगावी त्यांच्या जयंत्या घेऊन त्यांच्या विचारांचा वारसा अंमलात आणून बहुजन समाजाला त्यांच्या अस्तित्वाची जाणीव राष्ट्रीय समाज पक्ष करून देऊ लागला. जानकर साहेबांनी उपेक्षित बहुजन समाजाला अपेक्षित ठिकाणी घेऊन जाण्याची भीष्म प्रतिज्ञा केली होती. वाड्या वस्त्यांपासून शहरापर्यंतचा सर्व भाग जानकर साहेबांनी पिंजून काढला होता. भूक लागेल तिथं जेवण, तहान लागेल तिथं पाणी आणि जिथं रात्र होईल तिथंच झोप असा दिनक्रम चालू होता. निश्चित राहण्याचं कोणतंही एक असं ठिकाणच नव्हतं. बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी लोकशाहीच्या मार्गाने जानकर साहेबांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून अनेक आंदोलनातून, अनेक मोर्चातून झोपेचं सोंग घेणाऱ्या प्रस्थापित व्यवस्थेला वठणीवर आणलं. प्रत्येक लढ्यात यश मिळू लागलं आणि जानकर साहेब बहुजनांचे आयडॉल म्हणून देशाच्या राजकीय पटलावर भल्या भल्यांना दखल घेण्यास भाग पडू लागलं.
कोणाचा स्वच्छ आणि पारदर्शक कर्तृत्वानं जानकर साहेबांचा नावलौकिक वाढू लागला आणि राष्ट्रीय समाज पक्ष देशातील इतर राज्यातही पाय रोवू लागला. ग्रामपंचायतपासून विधानसभा लोकसभा निवडणुकीत जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्ष विरोधकांची दमछाक करू लागला आणि काही ठिकाणी यशही मिळू लागलं. जानकर साहेबांनी पायाला अक्षरशः भिंगरी बांधून वैचारिक, सामाजिक आणि राजकीय परिवर्तनासाठी जीवाचं रान केलं होतं. बहुजन समाजाप्रती असणारी तळमळ ही जानकर साहेबांच्या कृतीतून वेळोवेळी दिसून आली. प्रचंड संघर्षातून ताणून सुलखून निघालेले जानकर साहेब अगदी झपाटून काम करत होते. जर त्यांच्या संघर्षाची दखल मीडियानं प्रामाणिकपणे घेतली असती तर आज देशाचं चित्र वेगळंच दिसलं असतं. देशाचे खरे हित फुलेवादामध्ये सुरक्षित आहे म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाची विचारधाराच फुलेवादावर आहे. सर्वसामान्य माणसांपर्यंत सहज मिसळणारे आणि आभाळा एवढी उंची असून सुद्धा पाय जमिनीवरून न हलू देणारं जानकर साहेब मातीचा गंध मात्र कधीच विसरले नाहीत. ऐन तारुण्यात सुखाच्या स्वप्नात रमणाऱ्या वयात तारुण्य आणि या सुलभ भावनेचा त्याग करून जानकर साहेबांनी धगधगत्या निखाऱ्याची वाट धरली. ही वाट सोपी नव्हती. कोणताही राजकीय वारसा नव्हता. इथे सुरुवात शून्यापासून करायला लागणार होती. ज्यांचं नेतृत्व करायचं त्यांच्यामध्ये राजकीय अज्ञानाचा प्रचंड अभाव होता. तरीही जानकर साहेबांनी तो प्रवास त्यागातून सुरू केला आणि तो आज एक विराट रूप घेऊन क्रांतीच्या आणि परिवर्तनाच्या अंतिम टप्प्यात येऊन ठेपलाय. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व न्यायावर आधारित समाज आणि शासन व्यवस्थेचा पुरस्कार करणारा प्रतिनिधी म्हणून विश्वाचा यशवंत नायक हा मासिक अंक सुरू करून जानकर साहेबांनी बहुजन समाजाला जागं केलं. त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. वाचक समाजाला लेखक समाज बनवणं हाच या विश्वाचा यशवंत नायक या अंकाचं ध्येय आहे. 2014ला निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीचा एक घटक पक्ष बनला. जानकर साहेबांची दखल आता मीडिया सुद्धा घेऊ लागली. राष्ट्रीय समाज पक्ष पूर्ण ताकदीनिशी राजकीय आघाड्यात उतरू लागला. मातब्बर आणि मुरब्बी प्रतिस्पर्ध्यांची दमछाक होऊ लागली. बहुजन समाज पूर्ण ताकदीनिशी जानकर साहेबांचं नेतृत्व मानून पिवळ्या झेंड्याखाली गर्दीचा उच्चांक मोडू लागला. सत्ता परिवर्तनात जानकर साहेबांनी महत्वाची भूमिका घेतली होती. माझं म्हणणं की शांत युवकांनो, शांत डोक्याने चला. आजपर्यंत आम्ही बुद्धीने चाललो नाही म्हणून या प्रस्थापित नेत्यांना आपल्याला उल्लू बनवलेला आहे. प्रस्थापित नेत्यांची मस्ती जर उल्लू बनवून शिकायची असेल तर आपल्याला चांगल्या डोक्याने जावं लागणार आहे. आरक्षण मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो, ये तो खुद झाकी है,
और बहुत कुछ बाकी है. आमचं म्हणणं आहे, बांधवांनो, आरक्षण आम्ही कुणाची भीक म्हणून सरकारला मागत नाही. तो आमचा हक्क आहे. भाऊबल तो योद्धा श्रेष्ठ आणि बुद्धिबल तो जगश्रेष्ठ. आम्हाला बुद्धीनं दाखवायचं आहे. आम्ही चंद्रगुप्त मौर्याची औलाद आहे. राजमाता महाराणी होळकरांची औलाद आहे. आम्हाला कुणा अन्याय करायचा नाही. बांधवांनो, आपण मंडळीनं शांत चित्तानं हे ऐकून आंदोलन यशस्वी करण्याचा प्रयत्न करावा हीच मी कळकळीची विनंती करतो. आजही मीडियाला माझी विनंती आहे, देशाच्या सरकारला, राज्याच्या सरकारला कळू द्या, ही माणसं पैसे देऊन आणली नाहीत, तर स्वतःच्या हिमतीनं स्वतःच्या पैशाने आले. आम्ही म्हणणार ना, अरे छोटं आंदोलन झालं का ब्रेकिंग न्यूज करताय. मी केलं म्हणून नाटक करणारा माणूस असतो, तो नाटकी असतो. मी करून देखील न दाखवला तोच माणूस इथे होता, पुरुष होत असतो. हे गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे बांधवांनो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, मीडियानं आज दखल घेतलेली आहे. ब्रेकिंग न्यूज होतील, एनडी चॅनल, टीव्ही चॅनल, हिंदी चॅनल देखील येतील. 8 जुलै 2016 रोजी माननीय महादेव जानकर साहेबांनी कॅबिनेट मंत्रीपदी शपथ घेतली. राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष विधान भवनासमोर साजरा केला. हा जल्लोष, उत्साह केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील सर्व कार्यकर्त्यांमध्ये दिसत होता. विधान भवनासमोर जणू काही जेजुरीच अवतरली होती, एवढा भंडारा उधळला गेला होता. महादेव जानकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आणि हा शपथविधी सोहळा बघण्याकरता त्यांचा संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित होत्या. विशेष म्हणजे 91 वर्षांच्या त्यांच्या मातोश्री आहे महादेव जानकर साहेबांच्या. काय नेमकी त्यांची प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेऊया. आजी, आज जानकर साहेब मंत्री झाले, काय वाटतं? आनंद झालेला? आनंद झाला. अच्छा. परमेश्वराने केला, मी केला, माझ्या आत्म्याने केला. अच्छा. हा, न्याय. खूप वर्षापासून साहेबांची इच्छा होती महादेव भाऊची मंत्री व्हावं. काय वाटतं आज? लोकांनी हे केल्यामुळे मला लोकांना सगळं केलं चांगलं. अच्छा. मी काय केलं? मी काय केलं? मी जन्म दिला. अच्छा. आज साहेबांनी नवीन साडी वगैरे घालून आल्या आहे, काय सांगाल? साडी घेतली. अच्छा. घेतली आज घेतली साडी घेतली, साडी घेतो. अच्छा. आज काही घरी मग गोडधोड साहेबांसाठी वाटणार पेढे. हा, काय गोडधोड काय आज? पेढे वाटणार म्हणा. पेढे वाटणार. अच्छा. हा, पेढे वाटणार. पेढ अच्छा. आपलं समाज सगळ्या समाजाला सांगते. अच्छा. मला झाला पण तुमच्या वाट्यात घातलं सांभाळायला. सर्वांचं म्हणते. हा, आपलं सांभाळा, काय बी करा, पण देवानं सांगितलं. साहेब असेच साहेब नेहमी मंत्री व्हावं वाटते तुम्हाला? हा. नेहमी झाले पाहिजे साहेब. हा 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 नेहमी आत्मा बोलते, माणूस काय बोलते. अतिशय भावुक झाले आहेत महादेव जानकर यांच्या मातोश्री आणि त्यांची इच्छा आहे की मी जरी जन्म दिला असला तरी समाजाने महादेव जानकर यांना मोठं केलंय आणि समाजाच्या हितासाठी महादेव जानकर यांच्या हातून सत्कार्य घडावे अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे. मंत्री म्हणून जानकर साहेबांना मिळालेल्या खात्याला नावलौकिक आणि न्याय मिळवून देण्यास जानकर साहेब यशस्वी झाले होते. अशा लोकनेत्यास जनसामान्यांचा सलाम.